कालच आपल्या याच्यावर एक चर्चा झाली. कालही मी सांगितलं 50 की सेकंद बाकी आहेत, त्याच्यात प्रश्न एका मिनिटात सांगतो. हा अमरावती विभाग हा सर्व पर कॅपिटा इन्कम मागासलेला आहे. आम्ही वैधानिक विकास मंडळ स्थापन करा म्हणतो किंवा त्याचं पुनर्जीवन करा, त्याचं मोजमाप नाही आहे साहेब. आज मोपणार तुम्हाला सांगतो, नागपूर विभागामध्ये गडचिरोलीमध्ये 1 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आलं, चंद्रपूरमध्ये 50 लाख कोटीचं आलं, नागपूरमध्ये पुन्हा दुसरं आलं 1 लाख कोटीचं. आम्ही पहिले पश्चिम महाराष्ट्रापासून बॅकलॉगमध्ये होतो, आज नागपूर विभागामध्ये आम्ही बॅकलॉगमध्ये चाललो. माझी विनंती आहे की याचं उद्योगाची एक समिती नेमून आम्ही किती बॅकलॉगमध्ये आहे आणि त्याला आम्हाला काय व्यवस्थित प्रोत्साहन दिलं तर इथं उद्योग येतील या संदर्भात एखादी कमिटी नेमून आमच्या D+च्या व्यतिरिक्त नवीन काही योजना करून तिथं उद्योग कसे येतील याची आपण काही करणार का? परिणय फुके साहेबांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर देताना मी हेच सांगितलं की पश्चिम विदर्भाच्या निमित्तानं अजून काही इन्सेंटिव्ह देता येतील का, यासाठी आम्ही एक प्रशासकीय कमिटी करू आणि त्याला मार्गदर्शन करणारी एक लोकप्रतिनिधींची कमिटी करू, त्याच्यामध्ये खोडके साहेबांचा समावेश करू.